नमस्कार मैत्रिणींनो, मी पूनम आणि स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर। आज आपण बनवणार आहोत महाराष्ट्राचा अस्सल गावरान पदार्थ, तो म्हणजे झणझणीत भरली वांगी। वांग्याची भाजी म्हटलं की अनेक जण नाक मुरडतात आणि अनेकांना प्रश्न देखील पडतो की मसाला बाहेर येईल का, वांगी नीट शिजतील का। पण आज मी तुम्हाला अशी एक सोपी पद्धत सांगणार आहे ज्याने तुमची वांगी एकदम मऊ शिजतील आणि जे वांगी खात नाहीत ते देखील अगदी बोट चाखत चाखत वांगी खातील। तर चला मग वेळ न घालवता सुरुवात करूया आपल्या रेसिपीला। तर सगळ्यात अगोदर मी इथे घेतली आहेत 6 ते 7 अगदी ताजी चमकदार वांगी। आता याला कापताना देठाचा थोडासा भाग काढून टाकायचा आणि वांग्याला मधून असा प्लस किंवा क्रॉस कट द्यायचा। हे बघा अशा प्रकारे। कढई गॅसवर ठेवून मी थोडे शेंगदाणे खमंग भाजून घेतलेत। आता मिक्सरच्या भांड्यात आधी सुक्या खोबऱ्याचे पातळ काप आणि 7-8 लसूण पाकळ्या टाकून ते बारीक करून घेतले। त्यानंतर खोबरं बारीक झालं की त्यातच आपले भाजलेले शेंगदाणे टाकायचे। आणि हो, लक्षात ठेवा, शेंगदाण्याचा कूट जास्त बारीक नका करू, थोडं जाडसर ठेवलं की भाजीला टेक्स्चर अगदी छान येतं। काय खमंग वास येतोय या मसाल्याचा। हा मसाला बघून आतापासूनच तुमच्या देखील तोंडाला पाणी सुटायला लागलं असेल। आता या कुटात आपण काही घरगुती मसाले मिसळूया। एक बारीक चिरलेला कांदा, लाल तिखट आणि आपला खास काळा घरगुती मसाला, त्यासोबतच थोडा गोडा मसाला आणि चवीनुसार मीठ। वरून भरपूर अशी हिरवीगार कोथिंबीर टाकली की आपला सुगंधी मसाला हा तयार। आता हा मसाला वांग्याच्या कुशीत अगदी दाबून भरायचा, जेणेकरून वांग्याचा प्रत्येक घास चवीने भरलेला असेल। आता गॅसवर कुकर चढवूया। 2 चमचे तेल चांगलं कडकडीत तापलं की त्यामध्ये सगळ्यात अगोदर मोहरी घालायची। मोहरी छान तडतडली की जिरं घालायचं। हिंग आणि हळदीचा सुगंध सुटला की मग ही भरली वांगी तेलात सोडायची। वांग्यांना तेलात थोडं नाचवायचं, म्हणजे परतायचं हो। आणि मग उरलेला मसाला त्यात टाकून गरमागरम पाणी घालायचं। लक्षात ठेवा, पाणी घालताना नेहमी गरमच घालायचं, त्यानेच तर आपल्या भाजीला लाल भडक अशी तरी येते। तुम्हाला जेवढा रस्सा हवाय त्यानुसार पाणी ऍडजस्ट करा आणि आता कुकरचं झाकण लावून फक्त 1 शिट्टी करून घ्या। आणि वा, आहा हा हा हा, काय मस्त सुवास सुटलाय पूर्ण घरात। बघा, आपली रस्सेदार भरली वांगी किती कातिल दिसतायत। वरून पुन्हा थोडी कोथिंबीर पेरली की आपलं गावरान ताट तयार। तर मैत्रिणींनो, कशी वाटली ही झटपट रेसिपी? तुम्ही देखील घरी नक्की ट्राय करा आणि तुमच्या घरच्यांना ही चव चाखायला द्या। त्याचसोबत मित्रमैत्रिणींशी देखील शेअर करा आणि कशी झाली ते कमेंट मध्ये सांगायला विसरू नका। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच गावरान आणि झणझणीत रेसिपीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया एका अशाच पारंपरिक रेसिपीसह। तोपर्यंत खात रहा, आनंदी रहा। धन्यवाद।